फिरकला नाहीसा, काय चुकलं का आमचं? तसा तो डोळे पुसत म्हणाला, नाही रे, बायको दवाखान्यात आहे, ऑपरेशन करायचंय, 1 लाखाची गरज आहे, सगळ्यांची दारं पुचली, पण कुणी मदतीला तयार नाही. कसं वाचवावं तिला या विवंचनेत आहे. तो पानाचा ठेलेवाला गहिवरला, त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, मालक, आपली प्रॉपर्टी म्हणजे आपली ही पानाचा ठेला, इकलं तर 25,000 येत्याल. तुम्ही म्हणत असला तर आता यो पानाचा ठेला इकतो. गदगदून आलं त्याला. म्हणलास त्यात झालं सगळं, पण 25,000 काय होणार रे? 1 लाख. ठीक आहे, कारण तो तिथून पुढे निघाला, चालत राहिला. एकदा बघावं तरी डोळे भरून बायकोला, म्हणून हॉस्पिटल मध्ये शिरला. काचेतनं बायकोचा चेहरा बघितला आणि एक मनात वाटून गेलं, हे तुझं शेवटचं दर्शन. नाही वाचवू शकलो आणि डसडसा रडत तिथंच गुडघ्यात डोकं खुपसून बसला. हंसा हंशी रडायला लागला. तेवढ्यात एक नर्स धावत आली, त्याला हलवत म्हणाले, ओ साहेब, या कागदावर सही करा, तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे. स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला. त्याला काय कळेना. पैसे कोणी भरले? 1 लाख कोणी भरले? माझ्या बायकोला कोणी वाचवलं? माझा संसार कोणी वाचवला? कोण आहे तो? आणि त्या नर्सनं घोंगडं पांघरलेल्या एका माणसाकडे बोट दाखवलं आणि त्याला सांगितलं, तो घोंगडं पांघरलेला मनुष्य दिसतोय ना, त्याने तुमच्या बायकोचे 1 लाख रुपये भरले. धावत धावत गेला, घोंगडं पांघरलेल्या त्या फटक्या माणसाला पाठीमागून कडकडून मिठी मारली, तसेच खाली पाय धरले. धन्य धन्य तुझी, उपकार केलेस माझ्यावर, संसार वाचवलास. कोण आहेस तू? कोण? का केलंस? आणि कोण आहेस तू हे म्हणत कोण आहे हे बघायला त्यानं मान वर केली. आश्चर्याचा धक्का बसला. ज्या पानाच्या ठेल्यावर गेली 20 वर्ष पान खात होता, 2 रुपयाची नोट लिहून 2.25 रुपयाचं पान घेऊन उरलेले 25 पैसे ज्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकत होता, तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे 1 लाख भरून निघाला होता. त्याने विचारलं, का केलंस? आणि तो भिकारी म्हणाला, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. अरे, गेली 20 वर्ष तू नित्य नियमानं माझ्या थाळीत टाकत राहिलास. 20 वर्ष तुझा नेम चुकला नाही माझ्या थाळीत टाकायचा. अरे, मी 1 दिवस तुझ्या थाळीत टाकलं म्हणून बिघडलं कुठं? तो वरचा बसलाय ना, तो भरपाई करत असतो. तुम्ही रोज 25-25 पैसे द्या, तो 1 दिवस तुम्हाला 1 लाख रुपये परत करतच असतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे.